नमस्कार. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आदिती तटकरे यांना महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहणाचा मान. पहलगाम हल्ल्याविरोधात भंडारा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं टॉर्च मोर्चा. वाल्मिक कराडला आणखीन काही कट रचण्यासाठी बीडच्या कारागृहातच ठेवलंय की काय, खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल. आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बातमी आहे रायगडमधून. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, त्यामुळे भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यातील संघर्ष कायम आहे. आता 1 मे महाराष्ट्र दिनाला होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान देखील आदिती तटकरे यांना मिळाल्यानं शिंदेचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच संतापलेत. त्यांनी या निर्णयाचा निषेध केलाय. उद्याच्या महाराष्ट्र दिनाला मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास त्याला कशा पद्धतीनं विरोध करायचा ते आम्ही निश्चित करू, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांना दिलाय. असा की पालकमंत्री पदाला रायगडच्या स्थगिती दिलेली आहे. आदिती तटकरे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर जो उठाव झाला, त्या उठावाच्या अनुषंगाने आणि आम्ही केलेल्या विनंतीनुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्याला स्थगिती दिली आणि आज या ठिकाणी 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा अधिकार आदिती तटकरेंनी दिलेला आहे. आम्ही त्याचा निषेध नक्की व्यक्त करतो, कारण एकंदर जिल्ह्याने खऱ्या अर्थाने जनाधार भरतशेठच्या रूपाने खऱ्या अर्थाने दिलेला आहे आणि भरतशेठ मंत्री आहेत आणि पूर्व इतिहास कदाचित त्यांना ज्ञात असावा असं मला वाटतं. कारण मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हा ह्याच आदिती तटकरे पालकमंत्री होत्या, त्यांच्या विरोधात आम्ही उठाव केला. रायगड पॅटर्न म्हणून उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आणि सरकार परिवर्तित झालं. त्यानंतरची सगळ्या घडामोडी आहेत. पुण्याचे सरकार स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि खऱ्या अर्थाने गतिमान सरकार म्हणून निश्चित झाले. मी मुख्यालयातला आमदार म्हणून आमच्या सगळ्या तमाम रायगडवासियांची विनंती आहे की स्थगिती असताना त्यांना तो अधिकार देऊ नये. द्यायचा होता तर सिनियर मंत्री जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याविरोधात सकल हिंदू समाज, व्यापारी वर्ग तसेच भंडारा शहरातील नागरिकांद्वारे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा जलाराम मंगल कार्यालयापासून शहरातील मुख्य मार्गावरून निघत गांधी चौक येथे संपन्न झालाय. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत मुंबईचा टॉर्च लावून निषेध नोंदवण्यात आलाय. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव मुंडेंसह इतर आरोपी अगोदरचेच असूनही त्यांना बीड कारागृहातून हलवण्यात आलं आणि कराडसह इतरांना तिथेच ठेवलं गेलं. हे काय प्रकरण आहे, असा सवाल बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय. कराड व इतरांना आणखीन काही कट रचण्यासाठी एकत्र ठेवलंय की काय, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. बीड कारागृहातून कराडला उचललं पाहिजे असं आम्ही वारंवार सांगितलं असल्याची माहिती खासदार सोनवणे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे जेलर आहे ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी आहेत याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा. तर माधव मुंडे हे जे 2-4 होते, माधव मुंडे हे सगळं ते यांना अगोदरचे असताना ह्यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ठेवलं. काय कारण आहे? मग ह्यांना जर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता, नाही ठेवलं. आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय केले माहित नाही. पण या बीड मधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहित. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिलाय. 28 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मराठा समाजासह मुंबईच्या दिशेने निघणार असून 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर जरांगे आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज याबाबतची घोषणा अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी केली आहे. सरकारनं 28 ऑगस्ट पर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मुंबईतून माघार घेणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिलाय. 28 तारखेला निघणार आहे, नेमकं कसं जाणार आहे, कसं तुमचं गेल्या वेळेचा पायी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे, की नेमकं कसं असणार आहे, तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार? नाही, तिथे 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार.
या 2 ठिकाणावरती 100% करणार आहे. आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजेत. माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो. समाजाला सांगतो रुसू नका. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. अजिबात रुसायचं नाही. तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो. उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे. स्वाभिमानी वागायचं. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे. कडवट वागायचं. कडवट. शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं. धाडशी वागायचं सगळ्यांनी. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव नाशिकच्या मनमाडमध्ये अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत शोभायात्रा काढण्यात आली. श्री भगवान परशुराम यांच्यावर पुष्पवृष्टी करत राम नामाचा जयघोष करत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात आमदार राजेश वानखडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी बी बियाणं, खते या संदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाब विचारलाय. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आक्रोश यावेळी पाहण्यास मिळालाय. आज माननीय आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. तर त्याच्यामध्ये आपण 2024मधलं जे साध्य आहे ते सांगितलं आणि आपलं 2025चं जे नियोजन आहे ते सांगितलं. तसेच यामध्ये शेतकरी विक्रेते यांना आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन करण्यात आलं. त्यांच्या प्रश्नांचं निरासन करण्यात आलं. जालन्यात डाळिंब बागेला वाढत्या उन्हाचा फटका बसू नये म्हणून एका शेतकऱ्यानं आपल्या डाळिंब बागेचं क्रॉप कव्हर लावून संरक्षण केले. जालन्याच्या डोमेगाव येथील शेतकरी प्रवीण काळबंडे यांनी हा यशस्वी प्रयोग केलाय. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून फळझाडांचा बचाव करण्यासाठी डोमेगाव येथील शेतकरी प्रवीण काळबंडे यांनी आपल्या डाळिंबाच्या झाडांना क्रॉप कव्हर लावलाय. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असून डाळिंबाची झाडं सुकणे, डाळिंबाला चिरा, डाग पडणे, डाळिंबाची फळगळ होणे यासारखे प्रकार आता थांबलेत, असं शेतकरी प्रवीण काळबंडे यांनी म्हटलंय. प्रवीण काळबंडे, माझं गाव डोमेगाव आहे, तालुका अंबड, जिल्हा जालना आहे. आमच्या इकडे थोडं पाण्याचं शॉर्टेज असल्या कारणानं आम्ही झाडावर क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. खाली ठिबक आहे, मल्चिंग केलेलं आहे, पाचटाचं सेंद्रिय मल्चिंग आहे. काय उन्हाचा काही त्रास होत होता का? हा, उन्हाचा त्रास होतो. काय होता त्रास? काय त्रास होता? टेम्परेचर वाढल्यामुळे फळाला चटके पडतात, त्यामुळे क्रॉप कव्हर टाकलेलं आहे. असे चटके वगैरे पडू नये म्हणून
क्रॉप कव्हर टाकलं, थोडं पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. crop मग याच्यानं cover- काही चांगला फरक पडला तुम्हाला? हो, चांगला फरक पडला. काय फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे पाणी थोडं कमी लागलं आणि फळाला तट्टे वगैरे पडत नाही. बातमी आहे पुण्यातून 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात गायिका वेदश्री खाडीलकर ओघ यांच्या स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणरायाचरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. आज इतक्या सुंदर दिवशी, अक्षय तृतीयाच्या दिवशी मला गणपती मंदिरामध्ये माझी सेवा करायची संधी दिली, याबद्दल सर्वप्रथम या गजाननाचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व सभासदांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही अतिशय मला अनमोल ठेवा त्यांनी आज दिला आहे. एवढ्या छान दिवशी मला माझी सेवा इथे सादर करता आली. माझी आई, माझ्या गुरु आशाताई खाडीलकर कित्येक वर्ष गणपतीसाठी, गणपतीच्या सेवेसाठी गायल्यात. जवळजवळ 30-32 वर्ष आई गायली आणि आता माझी सुरुवात इथून झाली असं मी समजते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की असंच अबाधित राहो. जी कला मला परमेश्वरांनी दिलेली आहे आणि त्याच्यात उत्तम काम करण्याची बुद्धी, शक्ती आणि उत्तम आयुरारोग्य देवो. आपणा सर्वांना, सर्व भक्तजनांना आज अक्षय तृतीयेच्या मी मनापासून शुभेच्छा देते. सर्वांची तब्येत उत्तम राहू दे, अत्यंत महत्त्वाचं. आणि जी काय तुमच्या घरी भरभराट आहे, समृद्धी आहे, ती अबाधित राहू दे, अखंड राहू दे, अक्षय राहू दे. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय. या जन्मोत्सव सोहळ्याला विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांनी हजेरी लावली आहे. ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्तानं यावली शहीद गावात 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी देखील उपस्थिती लावली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ठरवलं होतं की आपली जी जयंती आहे ही जयंती ग्रामजयंती म्हणून साजरी करावी. कारण त्याच्या मागचा उद्देश असा होता की ग्रामजयंती साजरी जर केली तर गावातील एकोपा
गावातील जे काही कामं असतील किंवा काही गावातील लोक असतील हे सर्व गोविंदाने त्या दिवशी एकत्र येतील आणि एक राष्ट्रप्रेमाचा संदेश या निमित्तानं गावातून जाईल. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती हे ग्राम जयंती म्हणून साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. म्हणून आज या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम जयंती तुकडोजी महाराजांची जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात. एका क्षुल्लक कारणावरून पुण्यातील काशीवाडीतील गुरु नानक परिसरात मोठा राडा झालाय. हॉर्न का वाजवला यामुळे पुण्यात भर रस्त्यात अक्षरशः कपडे काढून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खडक पोलिसांकडून एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. काल शनिवारी गुरु नानक नगर म्हणून काशवाडी भागात पडत आहे. तिथं सिंधी समाजाचे आपले लोक राहत आहे, हिंदू लोक राहत आहे. तर तिथं काही लोकांनी, मुस्लिम लोकांनी त्यांना जीव घ्यायला एवढं मारलेलं आहे. जीव म्हणजे मारून टाकायचे ह्याच्यामध्येच होते ते. आणि दगड वगैरे खूप डोक्यात त्यांचे घातले. परत मारायचा हिशोब वेगळा 4-5 जणांनी. मग हिंदू इथं बी सेफ नाही आहे आणि हिंदू काश्मीरमध्ये बी सेफ नाही आहे. म्हणजे आपण आता इथं करायचं काय? थोडक्यात हिंदूंना प्रश्न पडलेला सगळ्या गोष्टी. नेमके भांडणे होण्याची कारण? भांडणं होण्याचं कारण आहे असं आहे की इथं मध्ये बसले होते ते राहिल्या सोसायटीचा रोड आहे त्यांचा. सोसायटीच्या रोडमध्ये बसले असताना त्यांनी हॉर्न मी नाही वाजवलं, त्या मागच्या गाडीने हॉर्न वाजवला. तर त्याच्यावरनं बाचाबाची झाली. बाचाबाचीवरनं उठून त्या 4-5 जणांनी त्याला घरात घुसू मारलेलं. म्हणजे आज ती सिंधी समाजाचं परिवार फुल दहशतमध्ये. आणि म्हणजे त्यांना एवढे घाबरलेलेत ना की तिथं त्यांचा समाज पूर्ण दहशतमध्ये की आपण इथे बी सेफ नाहीत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केलाय. मान तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना तारळी जलसिंचन योजनेतून पाणी मिळावं अशी नागरिकांनी मागणी केली होती. मात्र प्रशासनानं जाहीर केल्याप्रमाणे पाणी मिळत नसल्यानं करचे यांनी आंदोलन केलं होतं. त्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करचे यांनी केलाय. मान तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना तारळी योजनेतून पाणी मिळावं यासाठी या भागातले शेतकरी उद्या 30 एप्रिल रोजी मसवड या ठिकाणी जनावरांसह अर्धनग्न आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज माझ्याकडं माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे 2 कार्यकर्ते माझ्या घरी आले आणि त्यांनी मंत्री महोदयांना आपल्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या फोनवरनं मला मंत्री जयकुमार गोरे साहेबांशी बोलायला दिलं. त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तुझा आणि पाण्याचा काय संबंध, मला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मी पाणी ज्या भागाला कधी द्यायचं त्यावेळेला मी देईन, तुझा काय संबंध, तू लय मोठा पुढारी झालायस का, तुझा तुषार खरात करीन, तुझं लय बिल झालंय, तुला लय मस्ती आली आहे का, अशा पद्धतीनं दमदाटी करून मला अतिशय अर्वाच्य भाषेत आईवरून शिवीगाळ केलेली आहे. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.